रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आतापर्यंत मी खूप मोठ्या ऑर्डर जे होत्या ब्रायडलच्या ते कंप्लीट केल्या आणि आता माझ्याकडे अजून एक ब्रायडलची ऑर्डर आलेली आहे। तर ही ऑर्डर देखील माझी खूप अर्जंट आहे, जी मला 15 तारखेलाच द्यायची आहे आणि आजची 14 तारीख आहे। तर बघितलं तर तसं मला आजच्या आज हे जे ब्लाऊज आहेत ना, हे कंप्लीट करायचे आहेत। तर तुम्ही ब्लाऊज बघू शकता कशा पद्धतीने आलेले आहेत। तर हा पुढचा फ्रंटचा पार्ट आहे, फ्रंट नेक असणार आहे। त्यानंतर हा बॅकचा नेक असणार आहे। थ्री पीसमध्ये मला शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे, तर हे ट्रिपल अस्टरमध्ये असणार आहे। हा बॅकचा नेक आहे, याला आपण बॅक ओपन करणार आहे आणि हा फ्रंटचा नेक असणार आहे। तर फ्रंट बंद असणार आहे आणि फुल प्रिन्सेस कटमध्ये आपले हे वाला ब्लाऊज येणार आहे, विथ पॅडेड असणार आहे। दोन्ही ब्लाऊजांमध्ये मला कप्स अटॅच करायचे आहेत आणि हे सिंगल अस्तरमध्ये, तसंच हे एक हळदीचं ब्लाऊज असणार आहे। तर मोजून नेमके आपल्याकडे फक्त 3 ब्लाऊज आहेत, एक लग्नाचं, एक साखरपुड्याचं आणि एक हळदीचं। तर असे 3च ब्लाऊज ह्या ब्रायडलचे माझ्याकडे आलेले आहेत। तर हे 3चे 3 ब्लाऊज मला रेडी करायचे आहेत। तर तयार झाल्यानंतर मी ब्लाऊजांचा शॉर्ट नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मात्र आता कटिंग कशा पद्धतीने करते मी हे तुम्हाला इथं दाखवते। तर हे बघा, इथं माझे हे ब्रायडलचे जे ब्लाऊज होते ना, त्यातून तर माझं एक शिवून झालेलं आहे आणि हे आता लग्नाचं जे ब्लाऊज आहे ते राहिलेलं आहे। तर याची कटिंग आपण इथं बघणार। गळ्याचे ब्रॉडनेस मी चेक करते, तर बरोबर 8 इंच गळ्याची रुंदी भरते, म्हणजे याला आपल्याला खूप जास्तीची शोल्डर घ्यावं लागेल। 8च्या निम्मे 4 इंच अशी गळा रुंदी होईल। त्यासोबत मी जे आहे ना ते डिझायनर पार्ट उंचीला मोजून घेते। गळा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा आलेला आहे। आता कसं आहे, बऱ्याच वेळेस ब्रायडलचं माप कमी असतं आणि त्यामुळे मग ते हे ब्रॉड गळे त्यांना नकोशी वाटतात। तर मी फ्रंट आणि बॅक दोन्ही गळ्यांचा जो आहे ना तो ब्रॉडनेस चेक केला आणि गळ्याची रुंदी मग मला त्यावरून कळेल। आता इथे सरळ एक लाईन मार्किंग केली, खाली अर्धा ते पाऊण इंच कापड सोडलेलं आहे, त्यावरील मी उंची प्लस 1 इंच मार्क केलेला आहे। जो खाली कापड सोडला तो आपण या उंचीमध्ये प्लस करणार आहे, कारण आपण सर्वप्रथम इथं फ्रंट पार्टची मार्किंग करतोय। शोल्डर 7 घेतलेला आहे, मुंडा 7 घेतला, 1 इंच आतमध्ये घेत इथं छातीचा चौथा प्लस आपण इथं 2 ते 3 इंच घेतलेला आहे। फ्रंट पार्ट असल्यामुळे 3 इंच घेतलेला आहे। तर हे जे ब्रायडलचे ब्लाऊज आहे, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये मी हे बनवणार आहे। याला बघा, हा डिझायनर बेल्ट आलेला आहे, तो आपल्याला एकदम छान असा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे, म्हणून मी तो बेल्ट मोजून घेतला। आणि बेल्टची उंची किती आहे त्यामध्ये मी परत मार्जिन ॲड केली आणि मग तसं इथं पार्क केलेलं आहे। त्यानंतर साईडला बघा, मार्जिन कडच्या बाजूला बेल्ट किती उंचीचे तयार होणार आहे असं मोजत मी इथं जो आपलं क्रॉसपट्टी असते ना त्याची सर्वप्रथम मार्किंग करून घेतली। ठीक आहे, यामध्ये उंची बघा, जसं की मी तुम्हाला म्हटलेलं आहे, फ्रंट पार्टमध्ये आपलं टोटल 1.5 इंच उंची आपण घेत असतो, म्हणजे 1.5 इंच ॲड करत असतो। आता आपलं बेल्ट जो आहे तो मार्किंग करून झाला। इथे टक्स पॉईंट घेतला आपण, टक्स पॉईंट, त्यानंतर आडवा टक्स घेतला, सरळ खाली केलं, मुंड्यामध्ये आपण 7 इंच क्रॉस केलं आणि हा आपला 3 पीस प्रिन्सेस कटचा इथं आकार देऊन झाला। ओके, आता 3 पीस प्रिन्सेस कटचा आकार दिल्यानंतर इथं आपल्या टक्सची जी रुंदी आहे ती 2 इंच घ्यायची असते। 2 इंच घेत मी याला असा शेप दिलेला आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, कमरेच्या चौथा प्लस 2 इंच प्लस मार्जिनचे 2 इंच आणि जॉईंटच्या 1 इंच, तर हे सर्व आपल्याला असं करत असं वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर इथं अर्धा इंच वर घेतलं आणि क्रॉस केलेला आहे। तर हा जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो आपण असा क्रॉस केला बरोबर। इथं खाली आता आपण क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करतोय, तर क्रॉसपट्टीची मार्किंग मी थोडी जास्तीची केली, पण नंतर पुढे तुम्हाला दाखवते। कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच आपल्याला घ्यायचं असतं। तर आता आपलं फ्रंटची मार्किंग संपूर्ण झाली, बॅकची मार्किंग करतोय। शोल्डर 7 इंच, मुंडा 7 इंच आणि उंची प्लस 1 इंच असं इथं आपण बघा। गळ्याचे आपण कुठलेच आकार वगैरे देणार नाही, कारण डिझायनर गळे आहेत, मग ते आहे तसेच आपल्याला शिवून घ्यायचे असतात, म्हणून मी गळ्यांचे आकार देत नाही। ठीक आहे, तर आपण उंची प्लस 1 इंच घेत, तसंच छातीच्या चौथा प्लस 2 इंच अशी घडी घेतली आणि बोटनेक प्रमाणे याला आपण शोल्डर घेतलेला आहे। लक्षात ठेवा, जरी डीपनेक असले तरी बोटनेक प्रमाणे शोल्डर घेतलेला आहे। मार्किंग केल्याप्रमाणे मी संपूर्ण ब्लाऊज जे आहे ते असं कटिंग करून घेणार। वेल्वेटचे ब्लाऊज पीस आहे,
त्याला आपण हे कॉटनचं अस्तर लावते आणि सोबत आपण म्हणजे कप्स अटॅच करणार आहेत यामध्ये. आता बघा कमरेच्या चौथा आपला 3.5 इंच मी घेतलेला आहे आणि हा वेस्टेज कापड एवढा आपला काढला. आता हा अखंड बेल्ट आपल्याला मिळालेला आहे जसा की आपला ब्लाऊजवरती आलेला आहे. तर ह्या ब्लाऊजला आपण बॅक ओपन करणार आहेत आणि फ्रंट बंद असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता मी मार्किंग केल्याप्रमाणे कटिंग करते आणि तसंच फ्रंट पार्ट देखील म्हणजे आपण मेन कापड देखील इथं कटिंग करणार. बाही कटिंग झाली का. तर इथं बघा मी अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घेतली. आणि आता इथं प्रॉब्लेम आहे माझा असा की जसे की माझे व्हिडिओ देखील मागच्या बऱ्याच दिवसापासून खूप कमी प्रमाणात माझे व्हिडिओ येत आहेत. कारण मला गाडीवरून पडल्यामुळे हाताला मुका मार बसलेला होता आणि नेमकं हाताला म्हणजे कामाचाच हात आहे तो. तुम्ही बघू शकता माझा उजवा हात, त्याला अजून पण सुजन आहेच. आणि मी मस्त हुशाऱ्या करत तिथं कटिंग करायला घेतलेलं आहे. काय करायचं, कामाचा जीव आहे ना, तर अजिबात मला असं चेन पडत नाही. पण माझ्याने मात्र कटिंगचे कामं होत नाही आहे. मग मी सांगितलं माझ्या मुलीच्या मदतीने मी कटिंगचे कामं करते. मेन जे अस्तर होतं ते मी कटिंग करून घेतलं. आता तिला म्हटलं चल तू मला एवढी मदत कर कटिंगची. मग ती मात्र तेवढं काम माझं करते इथं. कारण कसं आहे, वेलवेटचं कापड जाड आहे, परत त्यावर जरी वर्क आणि तो थोडा जास्तच जाड होतो तर मग तेवढाच जोर लागत नाही माझ्याने, असा प्रॉब्लेम होतो आहे. कटिंगसाठी मला नेहमी वारंवार मदत घ्यावी लागते आणि हे ब्रायडलचे ब्लाऊज असल्यामुळे मग मला तेवढे करावे लागले. तरी देखील मी हे ब्लाऊज करायला माहिती का किती दिवसानंतर बसलेली आहे मशीनवर. मी टोटल बरोबर 8 दिवस तर कंटिन्यू आरामच केला. 8 दिवसापर्यंत मी काहीच कुठलं काम केलं नाही. कारण मग माझ्याने कात्री जरली जात नव्हती ना, हाताची दुखापत जास्तीची असल्यामुळे ते कामं तर मग माझ्याने झालेच नाही. तर आता आपले हे जे आहेत ना ते ब्लाउजांची कटिंग इथं मी करून घेतली आणि ब्लाऊज मी घेऊन घरी आलेली आहे. वाटतं घरीच मग आता कसं ब्लाऊज शिवून झालं का थोडाफार आराम पण होऊन जातो. आणि कटिंगला मला वारंवार माझ्या मुलीची मदत घ्यावी लागते किंवा कोणी दुसऱ्याची. मग शॉपवर कोणाला बघायचं, त्यासाठी मग मी घरीच काम घेऊन आली. म्हटलं घरातले पण कामं होत राहतात आणि माझं पण असं काम कंटिन्यू चालत असतं. तर सर्व काही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. शॉपवर जायचं म्हटलं म्हणजे मग कसं, आता माझा हात चांगला राहिला असता तर मग मी फटाफट सर्व कामं आवरले का मग डायरेक्टली शॉपवर गेली का शॉपवरच थांबते पूर्ण दिवसभर. म्हणजे मी माहिती का बरोबर 11 11:30ला शॉपवर येते. तर संध्याकाळी मग मी रात्री म्हणजे 7:30 ते 8 वाजेपर्यंत शॉपवरच थांबते. 11:30 वाजेपासून आलेली म्हणजे 11 11:30 पासून जो येते तर मग रात्री बरोबर 8 वाजतात. असं माझं डेली रुटीन होतं. बरोबर दुकानावर यायचं शॉपवरती. कारण माझा मुलगा शाळेत जातो, त्याला आधी जेवण वगैरे देते आणि मगच तेव्हा कुठे जेव्हा मला घराच्या बाहेर निघता येतं. आणि तसं जर नाही केलं तर मग तो बिना जेवण करायचाच जातो शाळेत. त्यामुळे कसं मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. खूपच म्हणजे तेच तर आपलं भविष्य आहेत ना पुढे. त्यामुळे कामं थोडे बाजूला ठेवायचे आणि आधी बघायचं आणि मग तेव्हा कुठे जाऊन मला वेळ मिळतो शॉपवर येण्याचा. असं असतं बघा, घरातले सर्व कामं सांभाळत मग बाहेर. तर बघा इथं मी फ्रंट पार्ट कसं तयार करून घेतलं तुम्ही बघितलंच असेल. तर मी जी कृती करते तुम्ही त्याकडे लक्ष देत चला आणि बाकी मग मी तुमच्यासोबत गप्पा पण करते की असं म्हणजे कामं कसे ॲडजस्ट करायचे असतात. बऱ्याचशा बाया म्हणतात लेडीज की बाई मग आमचं जमतच नाही, आमचं होतच नाही, माझ्याकडे येतात, तुम्हाला कसा वेळ मिळतो असं. तर बघा वेळ कोणाला मिळत नाही, वेळ तो आपल्याला काढायचा असतो. कामातल्या आता जसे की रेग्युलर आपले कामं असतात ना ते फटाफट आवरले का तेव्हा कुठे जाऊन आपण हा व्यवसाय आपला सांभाळू शकतो. आणि एक आता शॉप टाकल्यामुळे कसं एक नाव झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याचशा जे माझे कस्टमर्स आहेत तेच माझी जाहिरात करतात. म्हणजे तेच एकमेकांना इकडे तिकडे सांगतात की तुम्ही त्या ताईंकडे जा, तुम्ही खूपच छान ब्लाऊज शिवतात, तुम्ही तिथं जा, तुम्ही एकदम छान ब्लाऊज शिवतात.
तर म्हणून आपल्याला इकडे तिकडे कोणाला, मला स्वतःला पर्सनली तरी सांगण्याची गरज नसते. बाकी एवढे माझे कस्टमर माझ्याकडे गिऱ्हाईक पाठवतच असतात कंटिन्यू. ते सांगतात की आम्हाला यांनी ॲड्रेस दिला, आम्हाला त्यांनी ॲड्रेस दिला. तर भरपूर असे नवीन नवीन कस्टमर देखील माझे शॉपवरती येतात आणि रेग्युलर तर कस्टमर आहेतच माझे, आणि सर्वच कस्टमर माझे VIP आहेत. हे ब्लाऊज देखील, ही जी नवरी आहे ना, हिने पूर्ण जळगाव सोडलं आणि माझ्याकडे आली इथं चोपड्याला. माहिती का, जळगावला गेली ती पण माहीत नाही जळगावला का नाही टाकलं तिने. जळगावला तिला शिलाई जास्तीची सांगितली जात होती म्हणून ती माझ्याकडे आली इथं. आणि त्यातल्या त्यात आता हे एवढं एकदम हेवी ब्लाऊज असतात ना, मग यांची प्राईस कशी घ्यायची, काय घ्यायची, यावर मी भरपूर व्हिडिओ बनवले. आणि परत त्यातल्या त्यात कस्टमर अजून वरून आपल्याला म्हणतात की हां तुम्हाला काय करायचं आहे, मग तुम्हाला तर रेडीकडे जसे आहे तसे शिवायचे आहेत. पण तुम्ही बघू शकता किती ॲडजस्टमेंट करावं लागतं, एकदम खूपच ॲडजस्टमेंट करून आपल्याला शिवायचे असतात. आता ही 3 पीसवाले ब्लाऊज आहे. आपण यामध्ये कप्स सेट करतोय. कप्सवरती मी प्लसचं मार्किंग केलेलं आहे, बरोबर आडवे आणि उभी अशी एक लाईन मार्किंग केली, त्याचा प्लस पॉईंट निघालेला आहे. ठीक आहे ना, प्लसचं चिन्ह बनलं, तो मध्ये जो पॉईंट तयार झाला तो पॉईंट, आणि खालून 2.5 इंच मोजलं तो पॉईंट, दोन्ही पॉईंट मॅच करत मी तर थोडीशी शिलाई टाकून घेतली. शिलाईला डबल लॉक केलेला आहे. त्यातल्या त्यात धरायचा प्रॉब्लेम आहे, घरी ती छोटी कैची अजिबात चालत नाही कात्री, आणि मोठीचं असं प्रॉब्लेम आहे की ती धरायला मला त्रास होतोय, तरी कळते हळूहळू. आता वरचा आणि खालचा कापड सेम असल्यामुळे आपण याला पूर्णपणे असं अटॅच करून घेणार आहे. तर 3 पीस प्रिन्सेस कटमध्ये आपल्याला असा कप्स अटॅच करायचे असतो. जसं मी आता शिलाई मशीनने केला ना, त्या जागेवर तुम्ही सुई धाग्याने पण करू शकता. म्हणजे सेंटरला जो असतो ना आपला कप्सचा सेंटर पॉईंट, त्याला तुम्ही सुई धाग्याने अस्तरवर अटॅच करू शकता. कप्स जे असतात ना ते ब्लाऊजमध्ये मग खेळते असतात, म्हणजे मोकळे असतात, मग ते ॲडजस्ट बरोबर ॲटोमॅटिक होत असतात. जसं कस्टमर म्हणजे क्लायंट आपलं ब्लाऊज वेअर करतात ना, त्यावेळेस त्यांना ते ब्लाऊज बरोबर बसत असतात. म्हणून असा कप्स लावायचा. फक्त शिलाईच्या जॉईंटवर मी त्याला लावलेला आहे. आता हे बघा, फ्रंटचे पार्ट ओपन होते ते आता आपल्याला बंद करायचे आहेत. म्हणून मी खाली एक वेल्वेटचा जो कापड आहे त्याची पट्टी फोल्ड केली आणि त्यावर एकदम सरळ अशी टिप टाकून घेतली. त्यानंतर मग मी आता दुसरं पार्ट तिथं टिप टाकायला घेतलं. हे बघा, आता हे झालं बंद बाजू आपली. आता यावर आपल्याला आपला बेल्ट लावायचा आहे. बेल्ट तुम्ही बघणार तर मोर बघा किती सुंदर मोर आहे ना, एकदम सेंटरला मोराचा तुरा आलेला आहे, आणि तो जो तुरा आहे तो जसा आहे तसंच राहू द्यायचा आहे. बघू शकता. तर एवढे आपल्याला डिटेल बघायचे असतात, आणि डिझाईन कुठे कट होण्यात नको जायला याची काळजी पण घ्यायची असते. तेव्हा कुठे जाऊन आपली डिझाईन प्रॉपर तयार होते. बघू शकता मोर एकदम छान असा आलेला आहे. बेल्ट तयार झाला. आता हा बेल्ट मी इथं सेट करते पार्टवर. तर हा बेल्ट थोडा क्रॉस टाईपमध्ये आहे आलेला, डिझाईनच त्याची तशी आहे. मग मी तसा लावून घेतला आणि उंची चेक केली. मात्र इथं तुम्हाला उंची कवर करायची आहे. ठीक आहे, फ्रंटची केवढी उंची हवी तसं मी उंची चेक करत हा बेल्ट जो आहे तो सेट केलेला आहे. याला थोडा पॉईंट आहे बघा बेल्टला, तसंच पॉईंटमध्ये मी याला हे जे ब्लाऊज आहे ते बनवत आहे. आता एक वेगळी कॉटनच्या कापडची पट्टी घेतली आणि त्याची आपण इथं बरोबर आकारानेच लावून घेतलेली आहे पट्टी. मध्ये सेंटरला मी थोडीशी प्लेट घेतली की जेणेकरून आपल्याला पट्टी व्यवस्थित पसरवता यायला हवी. सेंटरला कट लावला बरोबर, आणि पूर्णपणे दाबटीप टाकत आपण हा जो आहे ना, म्हणजे ही जी पट्टी आहे ती पूर्णपणे आतमध्ये सेट करणार. तर ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग केले जातात बघा, डिझायनर ब्लाऊज जे असतात नवरीचे, तर याची एक तुम्हाला आयडिया मिळायला हवी. किंवा मी आता मला वेळ खूप कमी होता आणि मग म्हणूनच मी ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करते की म्हटलं चला तुम्हाला असं बघायला मिळते काम कसं होतं आहे आपलं, हे देखील तुम्ही बघू शकता. नेमकं बघा, आज आहे ना हे जी ब्रायडल आहे ती येणार होती ब्लाऊज घ्यायला, तिला मी दुपारी बोलवलेलं आहे. मग तिचं हे जे ब्लाऊज आहे ते मी घरी केले ना, तर याला म्हणजे याची फिटिंग बाकी राहिलेली आहे माझी. तर ती फिटिंग मी आता इथं शॉपवर आल्यानंतर केली, कारण रेकॉर्डिंग पण मी शॉपवरच करते आणि शॉप रस्त्यावर असल्यामुळे असं आवाज जास्तीच्या गाड्या घोड्यांचाच येतो आहे. आता बघा बॅक पार्ट राहिलं आपलं तेवढं. बॅक पार्टची डिझाईन तुम्ही बघितली असेल, तिथं टक्सची त्यांनी मार्किंग दिलेली नाही आहे. म्हणून मी काय केलं, आज सर्व टक्स घेतले. या महत्त्वाच्या टिप्स आहेत तुमच्यासाठी, जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही असं लक्षपूर्वक काम करणार ना, तेव्हा एकदम छान असं तुम्हाला देखील जमणार आहे. तर टक्स घेतल्यानंतर जो कापड खालीवर झालेला होता आपला तो आपण सरळ केला,
आणि हा बॅक पार्ट आहे. याला आता आपण सेंटरमधून अशी कट लावणार, म्हणजे डिझाईनला डिझाईन मॅच करायची आणि सेंटरमधून कट लावायचा आहे. त्यानंतर आपण याला जसे आपण कॉटनचे कट केलेले आहेत ना असतात तसे तिथं कट करणार आहे. तर बघा आपल्याला केव्हा पण आहे ना डिझायनर ब्लाऊज जेव्हा आपण शिवायला घेतो ब्रायडलचे असे, तर त्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षपूर्वक बघायची असते की त्यावरती टक्सची मार्किंग केलेली आहे का. ठीक आहे, तसं बघत मी हे जे आहे ना ते पूर्ण बघा गळा, तसंच आयहूक पट्टी आणि गळा, म्हणजे खालची जी पट्टी आहे आपली कमरपट्टी, ही तिन्ही पार्टला मी शिलाई टाकली आणि त्याला अल्टर करून घेतलेला आहे. तर तुम्ही हा जो पॉईंट आहे गळ्याचा तो किती कॉर्नरमध्ये गेला हे बघू शकता. मग एवढा डीप गळा नको आहे. मग याला कवर करण्यासाठी मी एकदम सुंदर असं पॅटर्न बनवलेला आहे. तर असा पॅटर्न तुम्ही देखील बनवू शकता, पण मात्र जो गळा असतो ना तो जसा आहे तसाच त्याला घ्यायचा, म्हणजे मग तेव्हाच आपल्याला ब्रायडलच्या ब्लाऊजला लुक एकदम छान असा देता येतो. बघू शकता आता हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण इथं कट करून घेणार. सेम पद्धतीने मी दोन्ही पार्ट इथं रेडी केले. आता तयार केलेलं जे पॅटर्न आहे ना बघा, हे छोटंसं पॅटर्न मी इथे ॲड करते. तर हे लावणं खूप गरजेचं होतं, कारण नवरीचं माप जे आहे ते फक्त 32चं आहे आणि त्यातल्या त्यात नवरी खेड्यावरची आहे, म्हणून तिला एवढा जास्तीचा ब्रॉड गळा नको होता. मग असं मी तिला कवर केलेलं आहे. तर गळ्याला अजून एक नवीन लुक आपण इथं दिला. तर इथं आयहूक पट्टीसाठी बघा मी एक एक्स्ट्राची पट्टी आतमध्ये लावली आणि इथं नेहमीप्रमाणे मग मी माझं जे ब्लाऊज आहे ना त्याचे शोल्डर वगैरे जोडत, आणि मला जसं कटिंगला प्रॉब्लेम आहे तर मग मी मदतीने शोल्डर व्यवस्थित म्हणजे लेवलला करून घेतले. तसंच साईड पॅटर्न जे आहेत ते देखील चेक केले. ते अर्धाच मीटर तिने लेस आणलेले आहे, मग जेवढी आणली तेवढी मी लावून दिली. तर मग मैत्रिणींनो खूप सुंदर अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छोटासा असा शॉर्ट मी तुम्हाला दिलेला आहे. एकदम छान असं ब्लाऊज आपलं हे शिवून झालेलं आहे. तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.